शिरपूर तालुक्यातील करवंद येथील जागृत नागरिक एकनाथ रामदास वाघ यांना गावातील गटारीच्या समस्येबाबत आवाज उठवणे चांगलेच महागात पडल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। ग्रामपंचायत प्रशासन, गावातील काही प्रभावशाली व्यक्ती आणि पोलीस यंत्रणेच्या कथित असंवेदनशील भूमिकेमुळे अखेर त्यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले। माहितीनुसार गावातील गल्लीतील गटारीच्या समस्येबाबत तक्रार करण्यासाठी एकनाथ वाघ ग्रामसेवकाकडे गेले असता संबंधित ग्रामसेवकाने त्यांच्याशी अरेरावीची भाषा वापरत ग्रामपंचायत कार्यालयातून हुसकावून लावल्याचा आरोप आहे। एवढ्यावरच न थांबता कार्यालयाबाहेर काही प्रतिष्ठित व्यक्तींनी त्यांना दमदाटी करत जातीवाचक शिवीगाळ केल्याचेही समोर आले आहे। या प्रकारानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ वाघ यांनी संबंधितांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला, मात्र तक्रार नोंदवून घेण्याऐवजी जबाबदार अधिकाऱ्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून न घेता उलट त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। विशेष म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही दोषींवर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे। बोला। मी एकनाथ रामदास वाघ, राहणार करवण। दिनांक 12/1 रोजी ग्रामपंचायत कार्यालयाला गेलो। करवण ग्रामसेवकांना विचारलं, भाऊसाहेब हे गटरचं काय झालेलं आहे, त्याची व्यवस्थिशीर करा, पाण्याची बंदोबस्त। त्यांनी मला वाईट बोलायला लागले। मी सांगितलं, भाऊसाहेब मी तुम्हाला व्यवस्थिशीर विचारत आहे आणि तुम्ही मला असं कसं काय उत्तर देऊन राहिले। मग मला त्यांनी बरं बोलले आणि निघून जा, काही बोलणार बघू म्हणे काय होईल। मी परत कुठली ग्रामपंचायत? करवण ग्रामपंचायत, वाईट देशमुख ग्रामसेवक। बाहेर निघाल्यानंतर मी पुढे आलो। पुढे येताना देवेंद्र जयराम पाटीलने मला रस्त्यावर अडवलं। कोण देवेंद्र जयराम पाटील? देवेंद्र जयराम पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष। यांनी मला विचारणा केली, म्हणे तू अर्ज फाटा करतो, खोटा नाटक काही नाटक करतो, तुला माहिती का म्हणे, मला एवढं हे आहे, चांबड्या काढून टाकेल म्हणे, आणि जातीवाचक शिवीगाळ केली मला रस्त्यावर। मी घाबरून घरी निघालो। परत आलो पोलीस स्टेशनला, अर्ज वगैरे ते त्यांनी घेतलं नाही। परत मी पोस्टाने पाठवलं, टाळाटाळ केली। कोणत्या पोलीस स्टेशनला? शिरपूर पोलीस स्टेशन। त्याच्यानंतर मी 15 दिवस वाट पाहिली, काही कारवाई केली नाही, काही नाही। मग शिरपूर SP यांना ते तक्रार अर्ज दिला, उशी घेतली। 15 दिवस थांबलो, 15 दिवस एक महिना, तरी काही नाही। मग धुळ्याला गेलो, धुळ्याला टाकलं, तिथं बी 5 महिने झाले। शेवटी नाईलाजी मला उपोषण करावं लागलं। त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, अशा तुमची मागणी? मागणी